नमस्कार। आज आपल्या क्लासचा 14वा दिवस। आज मी तुम्हाला जे मागे शिकवलेलं आहे, ब्लाऊजची घडी कशी, छाती कशी, छातीवरून आपण माप कशी घेतली जातात, छाती घेराच्या आणि बाही घडीवरून कशी घेतली जातात, तर ते तर मी तुम्हाला सांगितलं। आज मी तुम्हाला सांगणार आहे बाहीबद्दल। बाहीच्या उंची वेगवेगळ्या कशा असतात, 3 इंचाची बाही, 3.5 इंचाची बाही, 4 इंच बाही, अशा वेगवेगळ्या बाहींची माप कशी टाकली पाहिजे, तर याची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे। मागील व्हिडिओ सुद्धा सगळ्या मैत्रिणींना खूप आवडला, सगळे जणांनी खूप धन्यवाद म्हणलं आणि मला पण खूप छान वाटलं की आपल्या मैत्रिणी एवढं मनापासून करतायत। मी सगळं सांगल तसं त्यांनी पेपर कटिंग करतायत, शिलाई करतात, वहीवरती करतात। बरेच जण कमेंट पण करून सांगतात की ताई आम्ही अभ्यास केला, आम्ही चार्ट बनवला, बरोबर आहे। तर मला खूप छान वाटतं की आपण सांगल ते करतायत आणि तुम्हीला बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊज शिवतात, दुसऱ्यांचे पण शिवायला लागले। जे आपण 2 आता मी 4 टक्स आणि कटोरी ब्लाऊज तुम्हाला दाखवलेला आहे, त्याच्यावरतीच बऱ्याच मैत्रिणींनी कोणाकोणाचे शिवले, ज्यांना जमत नव्हतं तर त्यांना सुद्धा जमायला लागलं। तर हे आहे तुमच्या कमेंट वाचून मला खूप छान वाटायला लागलं। तर म्हणलं आता आज आपण बाही दाखवणार आहे। तर आज मी तुम्हाला 3 इंचापासून ते 10 इंचापर्यंत बाहीची माप कशी टाकली पाहिजे ते सांगते। फक्त आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मेघा बाही आणि फुग्याची जी चुन्याची बाही असते ती दाखवणार नाही आहे। ती तुम्हाला एखाद्या दिवशी ते वेगळं मी त्याचा वेगळा असा व्हिडिओ बनवते। आणि जी 3/4 आहे, पूर्ण फुलवाली आहे, तर त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। तो पण असाच एका दिवशी बनवेन आणि तुम्हाला दाखवेन खास क्लासमध्ये। पण सध्या जे गरजेचं आहे, जे आता तुम्हाला मी ब्लाऊज शिवणार तर मी आपले स्वतःचे शिवायला सांगणार आहे। पण प्रत्येक मैत्रिणींना बाही उंची प्रत्येकांची आवडीवर वेगवेगळी आहे। आता मी जर 5 इंचाची टाकत असेल पण तुम्हाला 5 इंचाची आवडेल असं नाही, मी 4 टाकत असेल तर तुम्हाला 4 आवडेल असं नाही आहे, किंवा मी 10 टाकत असेल तर ती आवडेल असं नाही आहे। जे आता आपण पुढील ब्लाऊज शिवणार आहे तर मी तुम्हाला पुढचे वेगवेगळे शोल्डर घ्यायला लावणार आहे, वेगवेगळे गळा उंची घ्यायला लावणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला बाहीसुद्धा वेगवेगळ्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे की जेणेकरून तुम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवता त्यावेळेस तुम्हाला जी उंचीची बाही शिवायची आहे तर ते तुम्ही शिवू शकताल। त्यासाठी मी तुम्हाला आजचा हा खास व्हिडिओ मी तुम्हाला सांगते, बाहीबद्दल दाखवणार आहे। जी उंची कमी असेल तर साईडची जी जशी ब्लाऊजला मोंडा खोली असते तशी बाहीला सुद्धा मोंडा खोली असते, मागील पुढील गोलाई असते। पण ती गोलाई कशी आली पाहिजे ते सांगणार आहे परफेक्ट एकदम। तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही पण बाही कटिंग करा, भरपूर त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आहे। ज्यावेळेस मी पुढील तुम्हाला शिकवणार आहे त्यावेळेस या बाहीचा खूप उपयोग होणार आहे की जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या बाही शिवायच्या असतात। मी आता 10 इंचाची मी माझ्या, कारण की आपलं पहिलंच आट काय आहे, हे स्वतःचे ब्लाऊज शिवायचे। मग स्वतःचे ब्लाऊज शिवायचे तर मग बाही उंची सुद्धा तशी वेगवेगळी असणार आहे ना। प्रत्येक आपल्या मैत्रिणी जेवढ्या आता आपले व्हिडिओ बघितले जातात, सगळ्या मैत्रिणी बघतात दररोज, तर सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत उंचीच्या। तर त्या उंचीनुसार तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात। तर चला आता मी तुम्हाला बाहीची पेपर कटिंग कशी करायची ते सांगते। थोडीशी बाही घडी कशी, आता बाही घडीवरून बाहीचं माप कसं टाकायचं, नाही ब्लाऊजच्या घडीवरून तर बाही घडीचं माप कसं काढायचं, छाती घेरावरून बाहीचं माप कसं काढायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण बाहीची माप टाकायच्या आधी आपण बाही कशी घेणार ते मी सगळी माहिती सांगणार आहे। जी आपण बाही आता काढायला बऱ्याच मैत्रिणींना जमत नाही आहे, आकार जमत नाही आहे, तर अशा आपल्याला काही आता मी जे तुम्हाला सविस्तर काल माहिती सांगितली, जी मोंढ्याचा आकार, कटोरीचं ब्लाऊज, 4 टक्सचं कसे काय शोल्डर किती घेतले पाहिजे ते पण सांगितलं। त्याचप्रमाणे मी तुम्हाला आता सगळं ही बाही कशी घडी घ्यायची, कशी काढायची ते सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे। तर त्यासाठी मी सविस्तर आज तुम्हाला माहिती सांगणार आहे। जसं आपण छाती
आणि जुना ब्लाऊज आणि अंगावरून मी फक्त या ठिकाणी चौथा भाग कसा घ्यायचा, बाहीचं माप कसं घ्यायचं एवढंच सांगते. अंगावरून तुमच्यासाठी खास स्पेशल ते आपण नंतर पुढे शिकणार आहे, जेव्हा आपलं घडीचं तुम्ही परफेक्ट होणार, स्वतःचे ब्लाऊज सगळे तुम्ही शिवायला शिकणार, त्यावेळेस त्याच्या पुढे मी तुम्हाला ह्या छातीवरून तुम्ही दुसऱ्यांची मापं कशी घ्यायची, काय घ्यायचं ते सगळं सविस्तर सांगणार आहे. आज फक्त आपण बाहीचं माप कसं टाकलं पाहिजे, घडी कशी घेतली पाहिजे, मग ती घडी ब्लाऊजची असू द्या नाहीतर अंगावरून असू द्या, ही माहिती सांगणं फार गरजेचं आहे. तर आत्ता जरी आपण घडीचं शिकत असलं तरी पण ही सुद्धा पद्धत तुम्ही समजून घ्या. आलं लक्षात? तर आता या ठिकाणी घडी, आता मी तुम्हाला मागे 2 आपले व्हिडिओ झालेले आहेत घडीवरती, तर घडी आता तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल. 8:30ची घडी, 9ची घडी, 9:30ची घडी, 10ची घडी, हे सगळे प्रकार तुमच्या लक्षात आला. बरं, छातीचं पण आलेला आहे. तर आता आपण बाहीचं माप कसं काढतो, आधी मी तुम्हाला घडीचं सांगते आणि ही नंतर हे छातीचं सांगते. तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहिले असतील किंवा तुम्हाला माहिती असेल बाहीचं हे माप कसं घेतं, किंवा प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत असते, बरोबर आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला आता घडी आता 8:30ची आहे, तर या ठिकाणी बाही कशी घेतली पाहिजे हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे, बरोबर. तर या ठिकाणी मी तुम्हाला सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला हे दिसतच असेल सगळं. तर आता आपल्याला या ठिकाणी बघा 8:30 आहे. हां, हे 8:30ची घडी आहे. तर आपल्याला आता बाही काढायची आहे. तर बाही मी काढताना तुम्हाला जुन्या ब्लाऊजची मापावरची बाही कशी घ्यायची ते पण सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कधी असं वाटलं की याची बाही आपल्याला घ्यायला जमत नाही, आपलं कुठं तर चुकतंय, किंवा समोरचा कोणी ब्लाऊज तुमचा जरी असला, दुसऱ्याने कोणी शिवलेला असला, तुमच्या लक्षात नाही आला, तर अशा वेळेस काय करायचं, घडी किती आहे, आपली 8:30ची घडी आहे. तर ही जेव्हा आपण एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत घेतलेला असेल तर त्यावेळेस ही 17 असेल, तर आपण 17च्या निम्मे 8:30 घेतलेले आहे. म्हणजे ज्या वेळेस आपलं हे माप असतं, या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंतचं जे माप आपलं आलेलं आहे, म्हणजे मी 8:30साठी सांगते. तर हे ज्या वेळेस आता हे पूर्ण आहे, आता आपण घडी फक्त म्हणलं तर हा एक भाग घेतलाय, ही 8:30ची घडी फक्त एवढ्या भागापुरतं ही एक घडी झाली. ज्या वेळेस एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत घेतो त्यावेळेस ती 17 आलेली असणार. 17च्या निम्मे 8:30 घेतलेले आहे. या ठिकाणी फक्त एका भागाचे माप 8:30 आहे, बरोबर आहे. तर आपण ज्या वेळेस हे 8:30 आपली घडी आहे आणि ज्या वेळेस ही जी 28 छाती आहे, बरोबर आहे. तर ज्या वेळेस ही छाती तुम्हाला सांगते पूर्ण राऊंड, ज्या वेळेस हा जो पूर्ण राऊंड आहे, फक्त आता आपण घडीसाठी या एवढाच भाग घेतो, आणि जेव्हा छाती ही पूर्ण येते तर पूर्ण गोलाई येते, पूर्ण राऊंड येतो, त्यावेळेस 28 येतं. तर 28चा चौथा भाग घेतात किती, 7 इंच. 28चा चौथा भाग 7 इंच. आणि आपण बाहीचं माप जेव्हा छातीवरून घेतो तर छाती ज्या वेळेस बाहीची घडी घेतो त्यावेळेस छातीचा चौथा भाग घेतो. आता या ठिकाणी आपण घेतलेली आहे घडी 8:30, बरोबर आहे. तर आपल्याला ब्लाऊजची बाहीचं माप टाकायचं आहे, बाहीची घडी घ्यायची, तर त्यावेळेस काय करायचं, तर ह्या 8:30 मधून आपण, कारण या ठिकाणी आपण शिलाई 28चा चौथा भाग घेतो 7, तर त्याच्यात ब्लाऊज शिवताना आपण शिलाई मार्जिन ॲड करतो. मग कोणी 1.5 इंच घेत असेल, कोणी 2 इंच घेत असेल, बरोबर आहे. पण आता बाही घडी घेताना आपण या ठिकाणी बाही घडीसाठी आपण शिलाई मार्जिन घेत नाही, फक्त चौथा भाग घेतो. मग आता घडीवरून आता या ठिकाणी कळतं की छातीचा चौथा भाग बाही घडीसाठी घ्यायचा. पण आता घडीच्या प्रकारे जर बाहीचं माप टाकायचं असेल तर कसं टाकलं पाहिजे, तर प्रत्येक मैत्रिणींना शंका येणार साहजिकच आहे. तर त्यावेळेस काय करायचं, ह्या 8:30 मध्ये जी आपण असतं तर ही साईडला शिलाई मार्जिन सहितच आपण ही घडी घेतलेली असते, बरोबर आहे.
तर ही शिलाई मार्जिन एक तर 1.5 इंच असते, नाहीतर 2 इंच असते. एवढं लक्षात ठेवायचं कधीही. शिलाई मार्जिन घडीमध्ये जेव्हा आपण घडीने माप घेत असाल, म्हणजे ब्लाऊजवरून माप घेत असाल, तर बाहीमध्ये शिलाई मार्जिन ह्या ब्लाऊजची जी असते 1.5 इंच नाहीतर 2 इंच असते. तर त्याच्यातून ह्या 8.5 मधून आपण 1.5 इंच वजा करणार. या ठिकाणी बघा 1.5 इंच वजा करणार. मग 1.5 इंच वजा केल्यानंतर आपल्याला किती मिळते? किती मिळाले? 7. म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने जरी घेतलं तर एकच येणार आहे. फक्त सांगण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, दाखवण्याची पद्धत ही जरा वेगवेगळी असते प्रत्येकांची. पण तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने ही आकडेवारी न सांगता 4था भाग, 5वा भाग, 6वा भाग, 10वा भाग जे काही असेल ते एक्झाम्पल, बरोबर. तर ती पद्धत न वापरता मी तुम्हाला शिकवते सध्या घडीवरून, बरोबर आहे. फक्त ही तुम्हाला माहितीसाठी मी हे भाग घेतलेला आहे, छातीचा 4था भाग, कारण की हे आपल्याला पुढे शिकायचं आहे. हे शिकायचं असल्यामुळे मी फक्त आत्ता तुम्हाला माहितीसाठी घेतलं. आता या ठिकाणी 8.5च्या घडीला बाही किती असणार आपली? बाही घडी 7. त्यानंतर या ठिकाणी पण आपण वजा केले. आता तुम्ही सांगते या ठिकाणी आपला हा मागचा, आता ही आपण कटोरीसाठी घेतला होता, तो आता कटोरीचा आपण बाजूला ठेवूया. मी दुमडून घेते आणि या ठिकाणी तुम्हाला सांगते. कसं असतं, कुठलीही गोष्ट तिथंच असतं, फक्त ते सांगायला यायला पाहिजे आणि तुम्हाला पण समजून घ्यायला यायला पाहिजे. म्हणजे दोघांकडे असतं, सांगणारा पण बरोबर सांगितलं पाहिजे, घेताना पण तुम्ही बरोबर घेतलं पाहिजे, बरोबर आहे. आता या ठिकाणी 30 छातीसाठी छातीचा 4था भाग 7.5 येतो, बरोबर आहे. मग त्याच्यात आपण बाही सुद्धा आपण किती घेणार आहे? 7.5 घेणार आहे 4था भाग. मग ह्या 9 मधून आपण आपली ब्लाऊजची घडी 9 आहे, तर या ठिकाणातून आपण 1.5 इंच वजा करणार, तर येणार किती? 7.5. अशाच पद्धतीने पूर्ण आपलं या ठिकाणी 44 छातीपर्यंत आपण बाही घडी काढणार आहे आणि या ठिकाणी बाहीचा छातीचा 4था भाग घेणार आहे. 32 छातीसाठी 8. मग 9.5च्या घडीला 9.5 मधून 1.5 इंच वजा करायचे, तर राहते किती? 8 इंच. 34 छातीसाठी छातीचा 4था भाग 8.5. तर आपल्याला 10 छातीच्या घडीतून आपल्याला 1.5 इंच वजा करायचे, राहते किती? 8.5. 36 छातीचा 4था भाग 9. तर 10.5च्या घडीतून आपल्याला 1.5 इंच वजा करायचे, राहतात किती? 9. 38 छातीच्या 4था भाग आपल्याला मिळतो 9.5. तर 11 घडी मधून आपल्याला 1.5 इंच वजा करायचे, म्हणजे आपल्याला बाही घडी मिळते 9.5. 40 छातीचा 4था भाग 10, म्हणजे आपल्याला 40 छातीसाठी बाहीची घडी पाहिजे 10 आणि या ठिकाणी बाही घडी 11.5च्या घडीसाठी आपल्याला बाही पाहिजे 10. तर आपण हे 11.5 मधून 1.5 इंच वजा करणार. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला इकडं जे आपण 4था भाग घेतो तेच हे असतं. फक्त सोप्या पद्धतीने जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करते. अहो असे बरेच जण आहेत की ज्यांना लिहिता वाचता येत नाहीत, फक्त ते बघून कपडे शिवतात, ब्लाऊज शिवतात, चोळ्या शिवतात, टोपडे शिवतात, आज बरंच काही शिवतात. एक्झाम्पल म्हणलं तर माझी आई आहे. माझ्या आईला काही येत नाही आहे. आत्ता माझी आई 75 वर्षाची आहे. आत्ता तिने 5-7 वर्ष झालं सगळं म्हणजे असं हे केलं, पण काही ना काही करत राहायची घरी आणि तिला काहीच येत नव्हतं. आणि तिनं 50 वर्षापासून तिने ब्लाऊज शिवले, चोळ्या शिवल्या. ज्यावेळेस शिलाई चोळीची 25 पैसे होती. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे फक्त आपल्याला घ्यायला यायला पाहिजे.
आत्ता आपण ह्या टेपच्या साहाय्याने हे बाहीची मापं घेणार आहे, बरोबर आहे. तर त्याने काय करायचं माहिती आहे, एक असं लोखंडी अशी हे असते, रॉडसारखी पट्टी असते छोटीशी, अर्धा इंचाची जाडसर. जर तुम्ही ताग्यातून कपडे जेव्हा घेतात, जर कुणी आणायला गेलं असेल तर त्यांच्याकडे एक पट्टी असते लोखंडी, ती असते 1-1 इंचाच्या अंतरावरती त्याची मार्किंग केलेली असते. परत काही त्याचे तेवढं काय माझ्या लक्षात नाही आहे, पण त्याबरोबर ती अर्धा इंचाची असते आणि लांब अशी त्यांची काही 1.25 इंच असते का 1 मीटर असते, तेवढं पण मला नाही माहिती. स्वतः माझ्या घरी होती, कारण मी ज्या वेळेस आईजवळ होते लग्नाच्या आधी कधीही काही हे शिकलेले नाही आहे. आता तुमच्या लक्षात आलं ही बाहीची मापं कशी टाकायची आणि कशी काढायची, आलं. आता आपण ह्या छातीचा 4था भाग घेऊन, छातीसाठी आपण बाही घेतो छातीचा 4था भाग आणि घडी घेतो, तेव्हा जेवढी घडी आहे त्याच्यातून 1.5 इंच वजा करायचे आणि जे उरतं ते आपण बाही घडी घेतो, आलं लक्षात. आता मी तुम्हाला एक बाही बऱ्याच बाही उंचीपासून तुम्हाला दाखवते वेगवेगळे बाहीची मापं कशी टाकायची. आता बाही घडी कशी काढायची मी तुम्हाला दाखवलं. तर आता मी बाहीवरती, आता ही बाही आहे सगळ्यात लहान, आता तुम्हाला सांगते. आता आपण ह्या सगळ्या प्रकारच्या मी तुम्हाला बाहीची मापं काढून दाखवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने, की जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता ह्या ठिकाणी बघा बाही उंची आहे 3.5 इंच, सगळ्यात कमी 3.5 इंच बाही असते. परत तुम्हाला सगळ्यात आणखीन 4 इंच या ठिकाणी बघा 4 इंचाची आहे, ही 4.5 इंचाची आहे आणि ही 5 इंचाची आहे. तर याच्यामधले काय काय बदल होतो, आणि दुसरी म्हणजे ही सगळ्यात जास्त 10 इंचाची बाही. तर मी ह्या सगळ्या बाहींची तुम्हाला आखणी आणि कटिंग करून दाखवणार आहे या ठिकाणी, की जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही तर आम्हाला हे शिकवलं, पण प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, की प्रत्येकांना बाही उंची वेगवेगळी. आता मी जर तुम्हाला सांगते, मी माझ्या ब्लाऊजची बाही उंची घेतली 4 इंच आणि तुम्हाला शिकवायला लागले आपले ब्लाऊज शिवायचे, तर मी माझी बाही जर घेतली 4 इंचाची आणि तुमची इच्छा असेल 5 इंचाची किंवा तुमची इच्छा असेल 10 इंचाची, 8 इंचाची, 9 इंचाची, आणि ताईंनी तर आपल्याला 4 इंचाच्या बाही कटिंग करायला दाखवली आणि आपले ब्लाऊज शिवायचे, तर कसं शिवायचं, कशी बाहीचं माप टाकायचं, असे तुमचे अनेक प्रश्न पडणार आहेत तुम्हाला, बरोबर आहे. आता मी आपल्याला वेगवेगळे ब्लाऊज पुढील भागामध्ये किंवा पुढे आणखीन काही दिवसांनी आपल्याला शिकायचे आहे, त्यावेळेस तुम्हाला खूप अशी अडचण येणार आहे. त्यामुळे म्हणलं आधी आपण हा सगळा, हे जे मी तुम्हाला आत्ता शिकवते हे फार महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही डबल बघा, एकदा बघितल्याने लक्षात राहणार नाही आहे, आलं लक्षात. तर मी तुम्हाला ह्या सर्व उंचीच्या बाहीची मापं टाकून दाखवणार आहे आणि बदल काय आहेत ते सुद्धा सांगणार आहे, बरोबर. तर या ठिकाणी बघा सगळ्यात कमी उंचीच्या बाहीचं, आणि सगळ्यात कमी उंचीची बाही ही 3.5 इंचाची असते. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगते, या ठिकाणी मी ह्याच्यात शिलाई मार्जिन घेतलेली नाही आहे, कारण आता या ठिकाणी जर मी तुम्हाला सांगितलं मी 3.5 इंचाची बाही घेतली, बरोबर आहे, तर मी या ठिकाणी कारण आपण बिना अस्तरच्या ब्लाऊजला 1.5 इंच जास्त घेतो आणि अस्तरच्या ब्लाऊजला अर्धा इंच जास्त घेतो, पण तरी पण तुमचा गोंधळ उडणार की 1.5 इंच जास्त घ्यायचे काय अर्धा इंच जास्त घ्यायचे, बरोबर आहे. तर तुम्ही ते लिहून ठेवा आणि आधी एकदा पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर तुमची वही असेल किंवा असे तुम्ही पेपर तयार करून लिहून घ्या आणि सविस्तर तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या बोलीभाषेमध्ये तुम्ही तुमच्या वहीवरती लिहून घेऊ शकतात, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सांगते, अस्तरची बाही असेल तर अर्धा इंच जास्त घ्यायची, म्हणजे ह्या 3.5 मध्ये अर्धा इंच जास्त घेतली तर 4 इंच घ्यायची. आणि जर तुम्हाला बिना अस्तरची बाही असेल तर या ठिकाणी 1.5 इंच जास्त घ्यायचे, म्हणजे या ठिकाणी बघा 3.5 मध्ये जर 1.5 मिसळले तर 5 इंच तुम्हाला पेपर असेल किंवा तुमचा कपडा असेल तो घ्यावा लागेल. मी या ठिकाणी का घेतली नाही, कारण की तुमचा गोंधळ उडणार, अरे 1.5 घ्यायची का किती घ्यायची, मग ते तसं नको, म्हणून मी फक्त बाहीची उंची घेतलेली आहे
तर ही उंची का घेतली, ज्या वेळेस आपण या ठिकाणची खोली घेणार आहे तर ती व्यवस्थित आली पाहिजे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा बाही उंची मी घेतलेली आहे 3.5 इंच. तर ज्या वेळेस आपल्याला बाही उंची कमी असेल, बरोबर, मी बऱ्याच म्हणजे आता माझे तुम्ही अंजली स्पेशल चॅनलवरती जाऊन जर व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला बरंच काही तिथं म्हणजे असं ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मला वेगळं काहीतरी शिकायचं आहे आणखीन, तर त्याच्यावरती मी फार बरेच वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजच्या कटिंग दाखवलेले आहे, शिलाई दाखवलेले आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर आता या ठिकाणी बघा तुम्हाला हे सांगते की ज्या वेळेस बाही उंची 3 असेल, 3.5 असेल, 4 असेल, 4.5 असेल, त्यावेळेस 4.5 पर्यंत या ठिकाणची मुंडा खोली जी आपण ब्लाऊजला घेतो त्याचप्रमाणे आपल्याला बाहीला सुद्धा घ्यावी लागते. तर ज्यावेळेस ही बाहीला आपण घेणार असतो तर अशा वेळेस काय करायचं, तर ही जी 4.5 इंचापर्यंत 3 इंचापासून ते 4.5 इंचापर्यंत, मग तुमची बाही उंची कोणतीही असू द्या, 3.5 असू द्या, 4, 4.5 असू द्या, 3 असू द्या, तर तुम्ही काय करायचं त्यावेळेस या ठिकाणी बघा याच्या निम्म्या घ्यायचा. आता हे या ठिकाणी 3.5 आहे, तर 3.5चा निम्मा किती येणार, 2.25 येणार. आणि या ठिकाणी 1.5 इंच घ्यायचे, 1.5 इंच घ्यायचे आणि बरोबर त्याचे 2 भाग करायचे. या ठिकाणी बघा 2 भाग करायला या ठिकाणी 2 भाग करते मी बरोबर. तर 3.5 घेते आणि अशी लाईन मारून घ्यायची आणि वरती बॉक्स तयार करायचा. आता काय होतं या ठिकाणी बघा ह्या ठिकाणचं अंतर कमी आहे, तर या ठिकाणी फक्त आपल्याला या ठिकाणी या ठिकाणावरून या ठिकाणापर्यंत 1.25 इंच घेऊन या ठिकाणावरून अशी मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. जास्त मागच्या साईडला जायचं नाही आणि पुढील मुंड्याचा आकार मग इथून आपण 1.25 घेतले तर या ठिकाणावरून 1.25 घ्यायचे आणि बरोबर 1.25च्या ठिकाणी इकडून 0.5 इंच, इकडून 0.5 इंच आणि हे असं मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आत्ता एक लक्षात आलं माझ्या की काल आपल्याला मैत्रीण म्हणल्या होत्या की ताई तुम्ही आम्हाला 0.5 इंच, अर्धा इंच लक्षात येत नाहीये, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा आता या ठिकाणी अर्धा इंच झालेला आहे, या ठिकाणी हे 1 इंच आहे आणि ह्या ठिकाणी 1च्या आणि हे अर्धा आहे त्याच्यामध्ये जो आहे तो हा 0.5 इंच झाला आणि हे अर्धा आहे आणि ह्याच्यामध्ये या ठिकाणी 0.5 इंच. जर हे दिसत नसेल तर तुम्हाला परत एकदा सांगते, ह्या ठिकाणचं जर राहू द्या, तर हे आणि हे 0.5 इंच अंतर झालं. या ठिकाणावरून हे अंतर अर्धा इंच झालं. या ठिकाणावरून या ठिकाणी म्हणजे थोडेसे 2 रेषा आतमध्ये 0.5 इंच झालं आणि हे बरोबर 1 इंच झालं. मग 1 इंचापेक्षा थोडंसं 2 लाईन पुढे गेलं तर 1.25 इंच झाले, आलं लक्षात. आणि त्याच्या पुढे 1 इंच, अर्धा इंच गेल्यानंतर 1.5 इंच झाले. तर असं छोटं छोटं असतं, गोंधळून जाऊ नका. थोडंसं पहिले थोडे दिवस तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जर नवीन असाल तर हे 0.5 इंच, अर्धा इंच, 0.25 इंच, 1.25 इंच खूप गोंधळ वाटतं. पण काही गोंधळ नाही आहे, थोडे दिवस वाटतं. मला पण आधी असं वाटायचं, पण आज तुम्हाला सांगते मी कधीही वही घेत नाही तुम्हाला सांगताना किंवा करताना काहीच, कारण की ते वळण पडून जातं, तोंडपाठ होऊन जातं प्रत्येक गोष्ट, आलं लक्षात. तर हा मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आणि या मुंढ्याचा आकार जास्त खोल पण होत नाही आणि जास्त वरून सुद्धा घ्यायचा नाही आणि खालून सुद्धा घ्यायचा नाही, कारण या ठिकाणी आपली बाही उंची कमी आहे. आणि ज्या वेळेस हा खालचा दंड घेर असतो तो 1 इंच आतल्या साईडला घ्यायचा आणि लाईन मारायची. आता या ठिकाणी 1.5 इंच घेतलेले असतात तर तुमची बरोबर शिलाई मार्जिन सुद्धा या ठिकाणी येते आणि ती बरोबर अशी येते.
आणि ही बाही तयार होते. आलं लक्षात. मग ज्या वेळेस आपल्याला ही बाही कट करायची असते तर त्यावेळेस बघा हे दोन्ही असे पेपर पकडायचे किंवा कपडा असेल तो पकडायचा आणि कट करायचा. हे दोन्ही आपण 1.5 इंच जे घेतलेले असतं ते अंतर बरोबर पकडायचं आणि साईडनी मागील मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा. त्यानंतर पुढील मोंड्याच्या आकारासाठी खालचा पेपर साईडला करायचा, नाही तर कधी कधी काय होतं दोन्ही पेपर एकत्रच येतात आणि हे पुढील मोंड्याचा आकार कट करून द्यायचा. अशा पद्धतीने कमी उंचीची बाही झाली. ही आपली 3.5 इंचाची झाली. 3 इंचाची घेतली तर हे अंतर 1.5 इंच घ्यायचं वरचं. आलं लक्षात. ही आपली 3.5 इंचाची बाही. आणि या ठिकाणी मी शिलाई मार्जिन ॲड केलेली नाही आहे. तुम्ही जेव्हा कट कराल तर तुमचा ब्लाऊज कोणता आहे त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणची ॲड करायची. शिलाई मार्जिन असेल, दुमडपट्टी असेल त्यासाठी. आलं लक्षात. आता ही झाली आपली बाही. आता या ठिकाणी मी 4 इंचाची बाही दाखवते. आता या ठिकाणी पण बघा मी 4 इंचाची बाही घेतली. या ठिकाणी सुद्धा मी दुमडपट्टीसाठी किंवा शिलाई मार्जिन अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1/2 इंच जास्त घेतलेले नाही आणि दुमडपट्टीसाठी आणि शिलाई मार्जिनसाठी सुद्धा 1.5 इंच जास्त घेतलेले नाही. का तर ज्या वेळेस ह्या ठिकाणची मोंडाखोली घेतो त्यावेळेस तुमचा गोंधळ उडायला नको, तुम्ही नवीन असल्यामुळे. आणि ज्यावेळेस तुम्हाला जेव्हा शिवायचं असतं त्यावेळेस तुम्ही वाढवून घेऊ शकतात. आणि हां, ही जी बाही मी घेतलेली आहे 9 घेतलेली आहे 36 छातीसाठी, जेणेकरून जी आपण म्हणतो 36 छातीसाठी 10.5च्या ब्लाऊजची म्हणजे जी 10.5ची घडीचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी मी 9 इंचाची घडीची मी बाही घेतली. बरोबर आहे हे माप. म्हणजे मी तुम्हाला दोन्ही का सांगते की तुम्हाला परत गोंधळ नको ओढायला. आत्ता ताईंनी घडीनं शिकवलं परत छातीवरून, म्हणून मग मी दोन्हीतला थोडासा जो काही किंचित फरक आहे तुम्हाला मी मागं पण म्हणलं. डाव्या हाताने गेलं तर उजव्याकडे जायचं, उजवीकडून गेलं डावीकडे जायचं तर उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. दोन्ही हात तुमचेच आहेत असं होतं ते. त्याच्यामुळे एकदम मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. आता या ठिकाणी आपण ही 4 इंचाची बाही आहे तर या ठिकाणची आपल्याला जी खोली घ्यायची आहे ती बघा निम्मे घ्यायची. तर या ठिकाणी 2. तर मी तुम्ही म्हणसाल जर ही निम्म्यातच घ्यायची 3.5 इंच, 3 इंच, 4.5 इंच तर ह्या तुम्ही तिन्ही बाह्या घेतल्या तर तुम्ही डबल का सांगता. डबल सांगण्याचा हेतू कारण की आपल्याला ह्या तिन्ही बाही उंची जी आहे, आता या ठिकाणी आपण 3 इंचाची घेतलेली नाही आहे, 3.5, 4, 4.5ची घेतली. तर ती का घेतली तुम्हाला सांगते. जो आपला हा मोंढ्याचा आकार जो आपण ही मागील गोलाई आणि पुढील गोलाई बाहीसाठी देतो त्याच्यामध्ये थोडासा फरक पडतो आणि तो फरक तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्या तिन्ही बाही तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवते. आलं लक्षात. तर या ठिकाणी बघा घेतलेली आहे. या ठिकाणी आपण 1.5 इंच वरती 1.5 इंच घेऊन राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. आता या ठिकाणी बघा सेम त्याचप्रमाणे मी या ठिकाणी 1.25 इंच घेणार आहे, या ठिकाणावरून 1.25 इंच घेणार आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणावरून ज्या वेळेस आपण मागील गोलाई घेतो ती अशी सेम जास्त वरून उंचवट्यावरून घ्यायची नाही, नाही तर मागच्या साईडला फुगा येतो. आणि त्यानंतर पुढून जेव्हा घेतो आलं लक्षात. अशा पद्धतीने घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी सेम तसंच 1 इंच आतल्या साईडला घ्यायचं. ज्यावेळेस आपली फिटिंग असेल तर त्यावेळेस बरोबर आपली बाही या ठिकाणी फिटिंगला येणार.
आणि मी कधीही दंडगेराचं माप टाकत नाही, कारण मी घडीवरून शिकवते. कारण की ज्यावेळेस आपण घडीवरून असेल, छातीवरून असेल, जर तुम्हाला आत्ता ही पद्धत जर मी ठेवली अशी कंटिन्यू, तर तुम्ही ज्यावेळेस पेपर कटिंग करून ठेवाल, जेव्हा ब्लाऊजवरून तुम्ही दुसऱ्यांचे ब्लाऊज येतील आणि तुम्हाला असं वाटेल अरे ही 10:30ची घडी आहे आणि आपण जर पेपर कटिंग करून ठेवलेली आहे, तर आपण आता आधी सगळे चेक करायचं उंची. मग अशी जर पेपर कटिंग करून ठेवल्यानंतर आणि अचानक कोणाचा तर ब्लाऊज शिवायला आला, इच्छा झाली तुमची, तर त्यावेळेस तुम्ही ही लगेच पेपर कटिंग तुम्ही काढून, कारण की तुम्हाला माहिती आहे ही ब्लाऊजची घडी तुम्ही शिवलेली आहे, स्वतःसाठी शिवलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हा ब्लाऊज बरोबर बसला आहे, तर लगेच ती बिंदास काढायचं आणि कटिंग करायचं, शिवायचं आणि द्यायचं. फक्त फिटिंग राहतं काय त्यांचं, दंडघेराचं फिटिंग आणि कमरघेराचं फिटिंग. पण या ठिकाणी आपण मापच टाकलेली नाही आहेत, कारण की आपण प्रत्येकाची जर सेपरेट दंडघेर घेत गेला तर आपली पेपर कटिंग वाया जाते. जर आपण पेपर कटिंग ही दंडघेराचं माप प्रत्येकाचं वेगवेगळं नाही घेतलं आहे, तसं ठेवलं, फक्त 1 इंच आतल्या साईडला घ्यायचं. या ठिकाणी जी बाही घडी आहे त्याच्यातून फक्त 1 इंच आतल्या साईडला घ्यायचं बस. मग कोणाचं कितीही असू द्या, मग त्यावेळेस त्यानुसार आपण फिटिंग ब्लाऊज शिवताना करायची. तर आता ही बाही बघा, मागील मोंडा आधी कट करून घ्यायचा. आणि हा पुढील मोंडा. बघितलं मोंड्याचा आकार कसा दिसतो, अशा पद्धतीने. आता ह्या मोंड्याच्या आकारामध्ये आणि याच्यामध्ये फरक दिसतो. आपण बाही व्यवस्थित बसणार, दोन्ही पण बसणार, एवढं लक्षात घ्या. जसजशी आपली बाही लहान होईल तसतसा हा आपला घेर मोठा होत असतो दंडघेराचा, बरोबर आहे. मग ज्यावेळेस मग ही चुन्या बिन्या काही पडत नाही आहेत, या ठिकाणचा पण आकार काही बदलत नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रत्यक्षात हे करून बघणार नाही तोपर्यंत, किंवा ब्लाऊज शिवून बघणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. पहिले तुम्हाला अवघड वाटेल, पण अवघड असं काहीच नाही. आलं लक्षात? आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी पण 4.5 उंचीची बाही आहे. या ठिकाणी आता या ठिकाणी पण मी शिलाई मार्जिनसाठी अजिबात ॲड केलेलं नाही आहे, फक्त मी उंची घेतलेली आहे जशी आपण बाकीच्या घेतल्यात त्याचप्रमाणे. तर या ठिकाणी बघा 4.5 इंच घेतली, त्याच्या निम्मे आपल्याला किती घ्यायचे आहे, 2.25. 2.25 घेतल्यानंतर या ठिकाणी बघा 1.5 इंच घ्यायचे. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. तर या ठिकाणी बघा 7.5 आहे, 7.5च्या निम्मे 3.25. आणि आता त्याचप्रमाणे आपण माप टाकणार आहे. फक्त बदल आकारामध्ये कसा पडतो ते तुम्हाला दाखवण्यासाठी येथून 1.25 इंचावरून बरोबर आपल्याला याला जोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणावरून 1.25 इंच घ्यायचे. आलं लक्षात? 1 इंच आतल्या साईडला. कट तसंच करायचं, कट करण्यामध्ये काही बदल नाहीये. आता ही आपली झाली 4.5 इंचाची बाही. ही 4,
4:30ची झाली, आता 4ची झाली आपली, आता 5ची घेऊया. आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते मी शिलाई मार्जिनसाठी तर या ठिकाणी बघा उंची घेतलेली आहे 5 इंच. या ठिकाणी मी बाहीची उंची घेतली 5 इंच. तर या ठिकाणी आधी आपण ही लाईन मारून घेऊ. आता तुम्ही म्हणाल बाकीच्या ह्याला ताई तुम्ही घेतली नाही आणि ह्याला घेतली, तर कारण की तुम्हाला दाखवणं फार गरजेचं आहे हे फार, कारण की ह्याच्यात जर मी ही ॲड केलं असतं उंची, तर तुम्ही ही जी खोली घेत होतो तर ती तुम्हाला लक्षात आलं नसतं कशी घेतली काय घेतली. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी जे आपण अस्तरच्या ब्लाऊजला अर्धा इंच जास्त घेतो उंचीमध्ये आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजला 1.5 इंच जास्त घेतो, तर मी या ठिकाणी नाही दाखवलं. ही बाही उंची आहे 5 इंच आणि त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतली, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1.5 इंच जास्त घेतली आणि आता तुम्हाला सांगते जो हे 1.5 इंच घेतल्यानंतर 6.5 झालेलं आहे या ठिकाणी. समजून घ्या, हे तुम्ही थोडासा पेपर जास्त झालेला आहे कट करताना. तर ही शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच घेतली. 1.5 इंच का, तर खालच्या साईडला दुमडायला दुमडपट्टी ही 1 इंचाची आपली असणार आहे. मग ह्या 1 इंचामध्ये खालच्या साईडला 1.25 इंच म्हणजे इथं आपण जी आपण दुमटसाठी टीप मारतो आणि वरची मुंड्याला जोडताना ब्लाऊजला जी 1.25 इंच जाते ती. आलं लक्षात. मग आता आपल्याला या ठिकाणी कसं आपण निम्म्यात घेतलं, ही जी खोली घेतली आपण बाहीगडीसाठी जी खोली घेतो, बाहीचा आकार देण्यासाठी जी खोली घेतो, तर बाकीच्या 5 इंचापेक्षा कमी असलेल्या उंचीला आपण या ठिकाणी निम्मे घेतो. पण 5 किंवा 5 पेक्षा जास्त असलेल्या खोलीला आपण या ठिकाणी खोली 3 इंच घेत असतो. हे लक्षात घ्या कधीही. आलं लक्षात. तर या ठिकाणी तुम्हाला सांगते 1.5 इंच घ्यायचे. 1.5 इंच घ्यायचे, राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. आकार तसाच देऊन घ्यायचा, फक्त आकारामध्ये दिसण्यामध्ये थोडासा फरक पडणार कारण की ही उंची वाढली ना आपली म्हणून. तर आता ह्या ठिकाणी बघा इथं पण मी तेवढे 1.25 घेणार, इकडं पण 1.25 घेणार आणि आहे तो मुंड्याचा आकार देऊन घेणार. वरचा आकार देताना तसाच राहील, थोडासा खोल दिसेल मागून. तर ही अशी व्यवस्थित खोली द्यायची आणि खालच्या साईडने असं आपल्याला सरळ आलं पाहिजे, हे लक्षात द्या. आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा 1 इंच आतल्या साईडला घ्यायचं. आणि इकडून असं तिरकस घ्यायचं. तर हे तिरकस का घेतो आपण, असं दुमडल्यानंतर बरोबर आपलं या ठिकाणी आपली लाईन येते. आता या ठिकाणी बघा मी जे कट करते ते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे बघितलं बरोबर, हा त्रिकोणी असा बरोबर याला दुमडलं का हे वरती जी आपण दुमट पट्टी घेतो तर बरोबर आपला हे दुमडून जातं, नाही तर व्यवस्थित दिसत नाही. त्यानंतर आपण हे मागील मुंड्याचा आकार कट करायचा. तर हे बघा आपण बाही मागील मुंड्याचा आकार आणि पुढील मुंड्याचा आकार
कधीही मागील मोंड्याचा आणि पुढील मोंड्याचा आकार 5 पेक्षा जास्त असणाऱ्या बाहीचं हे अंतर, आतील अंतर 1.5 इंच असलं पाहिजे याची काळजी घ्यायची. तर या ठिकाणी जर आपल्याला असं वाटलं की कधी आता आपण ही समोरचं तर घेतलेलं आहे आणि जर वाटलं तुम्हाला थोडंसं जास्त आहे तर बरोबर या ठिकाणी अशी मार्किंग करायची आणि त्या ठिकाणावरून बरोबर वरून त्याला यायचं. तर हे दोन्हीतलं अंतर 1.5 इंचच असलं पाहिजे याची काळजी घ्यायची. आलं लक्षात? या ठिकाणी बघा थोडंसं आपलं 1.5 इंच वर गेलं होतं तर लगेच असं मागून ॲडजस्ट करायचं, जेणेकरून मागच्या साईडला याचा फुगा येत नाही. तुम्हाला आठवत असेल किंवा कोणी तुम्ही ब्लाऊज तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही शिवत असाल तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कधी कधी मागच्या साईडला फुगा येतो. तर तो काय येतो, तर या दोन्हीतलं अंतर 1.5 इंचच असलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं. ही बाही झाली आपली 5, बाही उंची 5 इंच, बाही उंची 5 इंच. तर ही 5 इंचसाठी आपण ही खोली किती घेतली, 3 इंचाची घेतली. बरोबर आहे. तर हे सगळे तुम्ही वहीवरती लिहून घ्या आणि आकार काढून घ्या. बाही उंची 3.5 असेल, 3 असेल, 4 असेल तर ह्या अंतर किती घ्यायचं, 5 असेल किती घ्यायचं. आता ह्या ठिकाणी मी सर्वात तुम्हाला सांगते, ही बाही जी दाखवते तुम्हाला तर एकदम 10 इंच असलेली. आलं लक्षात? या ठिकाणी आता आपण 10 आहे तर या ठिकाणची खोली किती घ्यायची, आपल्याला या ठिकाणची खोली घ्यायची 3 इंच. तर मी हे तुम्हाला 3 इंचच का सांगते, तर काही काही व्हिडिओमध्ये आपल्याला हे 3.25 तुम्ही पाहिलं असेल किंवा जास्त घेतलेलं असेल. पण काय होतं आता मी या ठिकाणी जर तुम्हाला 3.5 सांगितलं किंवा 3.25 सांगितलं, पण तुम्ही बाही उंची ही 10 असलेली कोणत्या घडीला वापरणार हे तुम्हाला माहिती नाहीये. बरोबर आहे. किंवा तुम्हाला कधी वापरावी लागणार आहे ते माहिती नाहीये. जर तुम्ही आता शिकलात ही जर आता मी 9.5च्या ह्याला लावतीये, बरोबर आहे, तर मी ह्या ठिकाणी मी 3 घेतले, पण तुम्हाला टेन्शन येणार, अरे ही आपण 8च्या घडीला लावली किंवा आपण आता ही 42 छातीला लावली किंवा 28 छाती, म्हणजे अशा आपण छोट्याशा छातीसाठी किंवा घडीसाठी जर बाही लावायची असेल तर मग ह्या ठिकाणचं अंतर किती घ्यायचं, असे अनेक प्रश्न पडतात. तर तुम्हाला मी पुढे सांगेन जेव्हा जास्त घेरा असेल किंवा जास्त फिटिंगचं हे असेल तर ह्यावेळेस. पण इथलं कंपल्सरी 3च ठेवा. ह्या ठिकाणी कंपल्सरी 3च ठेवा. जेव्हा जास्त छातीचं असेल तर त्यावेळेस काय बदल करायचा ते मी पूर्ण बाही झाल्यानंतर सांगते. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आता ह्या ठिकाणी आपल्याला हे आलं लक्षात. बाही उंची किती घेतली आहे, 10 इंच घेतली. याच्यामध्ये मी शिलाई मार्जिनसाठी किंवा 1.5 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतो ते घेतलेलं नाही आहे. बरोबर. आता ही खोली घेतली. या ठिकाणी आपण खोली घेतली पूर्ण राऊंड. जेव्हा आपण मोंढा घेर फिटिंगचा जो असतो त्याची गोलाई पूर्ण मोजून घ्यायची. एक्झाम्पल तुम्हाला सांगते, ज्या वेळेस आपण ब्लाऊज या ठिकाणी फिट केला, या ठिकाणी बाही आपली फिटिंग आली आणि हा आपला मागील आणि पुढील तुमचा मोंढा आहे असं समजा, हा एक्झाम्पलसाठी. तर मी तुम्हाला सांगते पूर्ण आता आपल्या फिटिंगपर्यंत मी मोंढ्याची गोलाई मोजते. तर या ठिकाणी किती आहे बघा, मोंढ्याची गोलाई या ठिकाणी 8 आहे. बरोबर आहे. परत त्यानंतर या ठिकाणावरून मी मोजते. या ठिकाणी पण 8 आणि 8 16 आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी 16 आहे. तर आपण या ठिकाणी तसं न घेता, कारण की आता ही जी आहे खोली, आता ही याच्यावरती फिटिंगचं माप 16 दिसतंय, पण तसं न घेता पूर्ण मोंढा टाईट जी महिलेचं ब्लाऊज आहे तर ते काय करायचं, मोंढ्याचा पूर्ण अशी गोलाई मोंढ्याला असा टेप लावून घ्यायचा. असा पूर्ण टेप असा मोंढ्याला टाईट लावून घ्यायचा आणि टाईट लावल्यानंतर बघायचं की तुम्हाला 13 आले का 14 आले का 15 आले बघायचं. बरोबर. जर आता एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगते, आता इथं 16 आलेला आहे, पण आता प्रत्येकांचं वेगवेगळं असणार आहे. तर मी आता ह्या ठिकाणी 15 आले असं समजते. पूर्ण मोंढा पूर्ण टाईट घेतला आपण, हां,
पुस्तक घेतल्यानंतर 15 येतं, 15च्या निम्मे 7.5. तर या ठिकाणी पण 3 इंच वरती मार्किंग करायची. 3 इंचापासून 7.5 पर्यंत तर या ठिकाणी आपण 7.5 घेतले, बरोबर आहे. तर 7.5 आले असं एक्झाम्पल असं हे करू, नाहीतर मी तर या ठिकाणचं तुम्हाला आणखीन एक दुसरं सांगते, ज्या महिलांची बाही उंची जास्त असते तर त्यांनी काय करायचं, या ठिकाणी सरळ 2 सव्वा 2 इंच घ्यायचे, कोणाचेही असू द्या. मग आणखीन एक सोपी आयडिया सांगते तुम्हाला. तर 2 सव्वा 2 इंच घ्यायचे, जेणेकरून बाहीचं माप आपलं ही बरोबर अशी बाही दंडघेराला बसली पाहिजे. आणि हे मुंड्यामध्ये जिथं आपण ब्लाऊज जोडतो त्या ठिकाणी चुन्या येत असतात, तर त्या आल्या नाही पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, या ठिकाणावरून सव्वा 2 अंतर मागचा पुढचा भाग सरळ घ्यायचा. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. तर या ठिकाणी बघा 6.5 आहे, 6.5च्या निम्मे सव्वा 3. सरळ एक लाईन मारून घ्यायची आणि बॉक्स बनवायचा. आलं लक्षात. मग त्यानंतर या ठिकाणी बघा बाहीचा आकार सेम तसाच द्यायचा, व्यवस्थित असा. ह्या आकाराची खूप प्रॅक्टिस करा तुम्ही, कारण की मी बघणारी नाहीये, पण तुम्ही परत परत आकार द्यायची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. हे बघा या पद्धतीने द्यायचं. आलं लक्षात. ज्या वेळेस अशा पद्धतीने तुम्ही माप द्याल तर तुमची बाही खूप छान बसल. आणि आता तुम्हाला सांगते दंडघेर किती असेल त्यानुसार. आता दंडघेर त्यांचा 11 आहे, 11.5 आहे असं समजू. त्याच्या निम्मे बरोबर अशी मार्किंग करायची. 11.5च्या निम्मे या ठिकाणी आपण मार्किंग केली. त्यानंतर तुम्हाला सांगते अशी लाईन मारून घेतली. जसे या ठिकाणी आपण 2 सव्वा 2 घेतलेले आहेत तेवढेच या ठिकाणी सुद्धा 2 सव्वा 2 अंतर घ्यायचं. आता या ठिकाणचं बघा तुम्हाला सांगते, मी जे तुम्हाला सांगितलं होतं ह्या ठिकाणी बघा एक्स्ट्रा किती आले, सव्वा 1 आले. ज्या वेळेस आपण दंडघेराचं माप घेता किंवा नाही घेता तरी पण आपल्याला फक्त या ठिकाणावरून 1 इंच कट करावे लागते, तर या ठिकाणी सव्वा इंच कट करावे लागेल. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे की मी का घेत नाही दंडघेराचं माप. आलं लक्षात. आणि तुमच्या हे पण लक्षात आलं, बाही बघा जशी या ठिकाणी आपण कटिंग केलेली आहे तशीच आपली ही बाही दंडाला सेम अशी बसते. जर तुम्ही या पद्धतीने माप टाकलं, या ठिकाणी जी 3 इंच घेतो या ठिकाणी 2 सव्वा 2 इंच घ्यायचे. आलं लक्षात. जास्त उंचीची बाही असेल तर या ठिकाणी बघा सव्वा 2 घ्यायचे, सव्वा 2. ही खोली आपली ही उंची किती घ्यायची, 3 इंच. या ठिकाणी 1 इंच. आलं लक्षात. हा घ्यायचा मध्य. अशा पद्धतीने मी हा कट करत नाहीये, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि जशी ही आकारामध्ये तुम्हाला दिसते त्याचप्रमाणे बाही बसते. आलं लक्षात. आता तुम्हाला दुसरं सांगते, जर जास्त जाड महिला आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की ह्या ठिकाणी मोंढ्यामध्ये कचलं म्हणजे असं टाईट होईल किंवा टोचलं जाईल, तर अशा वेळेस तुम्हाला वाटेल ही उंची कमी आहे, तर त्यावेळेस काय करायचं, या ठिकाणी काही बदल करायचा नाही. या ठिकाणी काही बदल करायचा नाही. इथपर्यंत जसं आहे तसं ठेवायचा ब्लाऊज. हे जो आकार आहे जसा आहे तसाच ठेवायचा. फक्त या ठिकाणी पाव इंच, अर्धा इंच तुम्हाला जसं वाटेल ह्या ठिकाणची उंची असायला पाहिजे तुमच्या ब्लाऊजचा समोर. कारण की तुमच्या समोर जो ब्लाऊज आहे ते तुम्हाला माहिती आहे, मला नाही माहिती आहे की नाही. तर ते तुम्हाला काळजी तर तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. फक्त या ठिकाणावरून बघा दोन्ही भाग असे सरळ घ्यायचे, उतार फक्त द्यायचा या ठिकाणी.
ब्लाऊज खूप छान बसतो, काही अडचण येत नाही. या ठिकाणी तुम्हाला एकदम परफेक्ट ब्लाऊज येईल, खूप छान बाही बसते. आत्ता तुम्हाला सांगते, मी मागील 1-2 दिवसाखालीच अंजली स्पेशल चॅनलवरती या जास्त उंचीच्या बाहीची म्हणजे 10 इंच किंवा 10 इंचपेक्षा जास्त उंचीच्या बाहीचं माप कसं टाकलं पाहिजे तर बऱ्याच मैत्रिणींनी ही बाही शिवून पण पाहिली आणि मला सांगितलं 1 नाही 2 मी ब्लाऊज शिवले, खूप छान बसले ताई. जर तुम्हाला असं काही वाटलं तर तुम्ही जाऊन बघा, त्याच्यावरती मी कसं माप टाकायला सांगितले ते तुम्ही बघू शकतात. आलं लक्षात? आणि तुम्हाला असं वाटलं तर हे सगळं तुम्ही ह्या बाहींचे सगळ्यांचे तुम्ही अशी बाही तयार करून ठेवा. ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही तर मागे काढून घेतलेलीच आहे. ह्या बाहीची सुद्धा बाहीचे माप कसे घ्यावे, छातीचा 4था भाग बाही, ही बाही घडीसाठी, आणि घडीवरून बाही घडी कशी काढायची त्याचे सुद्धा दिलेलं आहे. ह्याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. बदल तर कुठेच नाही आहे. छातीचा 4था भाग आणि काल जे घेतलंय तेच आहे, फक्त आपण कसं वापरणार, कसं त्याचा हे करणार त्याच्यावरती अवलंबून आहे. आलं तुमच्या लक्षात? तर बाहीचं माप कसं टाकलं पाहिजे, बाही घडी कशी घेतली पाहिजे ही तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगितली. तर मी तुम्हाला आत्ता कटिंग दाखवली. 3 इंचापासून 3.5 इंचापासून तर 10 इंचापर्यंत बाहीची मापं कशी टाकली पाहिजे, कशी घेतली पाहिजे. परत तुम्हाला सांगते, प्रत्येकांच्या तुम्हाला मी म्हणलंच आहे, पहिल्यापासून म्हणते की प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. तर कोणत्या उंचीची बाहीचं माप टाकायचं, तर तुमच्या आता जे शंका होत्या तर त्याचं निवारण झालं असेल असं मला वाटतं. कारण की प्रत्येकाच्या बाही उंचीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्यामुळे इतक्या दिवस तुम्हाला वाटत असेल ताईंनी आपल्याला ही सांगितली तर वेगळं. कारण की कसं होतं माहिती आहे का, उंची वेगवेगळी असते. तुम्ही ज्या वेळेस उंची वेगवेगळीची बाही लावाल तुमच्या ब्लाऊजला, मग त्यावेळेस तुम्हाला चुन्या वेगवेगळ्या दिसतील. मग त्यावेळेस असं वाटेल माझं कुठं तर ब्लाऊज चुकला, मी मोंढ्याचा आकार कुठं तर चुकला असेल, किंवा ताईंनी आपल्याला काहीतरी वेगळं शिकवलं असेल त्याच्यामुळे आपल्याला जमलं नाही किंवा आपल्या ब्लाऊजला चुना आल्या. बरोबर आहे? तर हे जे बाही उंची जेव्हा बदलते त्यावेळेस ब्लाऊजला चुन्या येत असतात. तर हे काळजी घेणं फार गरजेचं आहे. आलं सगळ्या मैत्रिणींना लक्षात? तर ह्याची खूप प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त बाही कटिंग करा, ते जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण आली नाही पाहिजे किंवा तुम्हाला कुठलंही माप टाकताना कुठलीही अडचण वाटली नाही पाहिजे. आलं लक्षात? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आता मी म्हणणार नाही, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा नका करू, असं काही मला काही नाही आहे. फक्त तुम्ही शिका, मन लावून शिका, काहीतरी करा आणि आवड तुमची ज्याच्यात आहे त्याच्यात तुम्ही पूर्णपणे मन लावून केलं का त्याच्यातून काही ना काही आपल्याला सिद्ध होतं. त्याच्यातून चांगलं तर आणि नाहीतर वाईट तर, पण आवड असली तर चांगलंच फुलतं. हे नक्की खरं.